आज आपण बोलणार आहोत लग्नाबद्दल. नाही माझ्या लग्नाबद्दल नाही हो, या जोडप्याच्या लग्नाबद्दल. यांचं लग्न कसं ठरलं त्याचीच कहाणी सांगणारा चित्रपट आज चित्रपटगृहात रिलीज झाला आहे, ज्याचं नाव आहे #तदैव लग्नम. त्याच तदैव लग्नम या चित्रपटाचा रिव्ह्यू आपण करणार आहोत. तो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि जाणून घ्या या चित्रपटात आपल्याला सांगण्याचा काय प्रयत्न केला आहे. #तदैव लग्नम ही कथा 2 पात्रांभोवती फिरते. सुबोध भावेने साकारलेल्या पात्राचं नाव अथश्री महाजन आहे. महाजन नाही, महाजन हे याचासुद्धा कॉन्टेक्स्ट तुम्हाला चित्रपट बघताना भेटेलच. त्यानंतर तेजश्री प्रधान हिने पात्र साकारले गायत्री देसाई हिचं. चित्रपटात अथश्री महाजन हा एक मराठी प्रोफेसर दाखवलेला आहे. त्यासोबतच तो खूप साधा भोळा मनमिळाऊ असा कॅरेक्टर दाखवलेला आहे. सोबतच गायत्रीचं पात्र हे बोल्ड बिनधास्त निर्भर दाखवलेलं आहे, जी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सक्षम आहे आणि तिला कधीच कोणावरती डिपेंडंट राहायचं नाही आहे. पण जेव्हा वैचारिकदृष्ट्या विरोधी असलेली ही 2 व्यक्ती लग्नाच्या बोलणीसाठी एका ठिकाणी भेटतात, तर त्या भेटल्यानंतर तिथे काय काय त्यांच्यामध्ये बोलणं होतं, त्यांच्यासोबत काय काय प्रसंग घडतात, या सगळ्यांचा मिळून बनलेला हा #तदैव लग्नम चित्रपट आहे. चित्रपट हा 40शीत आलेल्या तरुणांच्या लग्नाविषयी भावनांवरती भाष्य करण्याचा प्रयत्न करतो की 40शीत आल्यानंतर लग्न करणाऱ्या मुलांचं विचार काय असतात आणि मुलींचे विचार काय असतात याबद्दल प्रकाश टाकण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न हा बऱ्यापैकी सफल झाला मला असं वाटतं. पूर्ण चित्रपट बघताना चित्रपटाला स्टोरी आहे असं कुठेही जाणवलं नाही. हां, पण स्टोरी जाणवली नसतानासुद्धा त्या चित्रपटात घडणाऱ्या गोष्टी फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला एंटरटेन करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतात आणि काही अंशी ते यशस्वीसुद्धा होतात. सेकंड हाफ येतो त्यावेळी स्टोरी रटाळ व्हायच्या मार्गाला लागते. ही ट्रेन एक पटरीवरती चालू असते आणि सेकंड हाफ आल्यानंतर तीच ट्रेन पटरीवरून डिरेल व्हायला सुरुवात होते आणि कदाचित डायरेक्टर साहेब यामध्ये थोडे कमी पडले असावेत असं मला वाटतं. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या दिग्दर्शकांची एक चांगली गोष्ट सांगू का, लोकांना भावनिकतेचा आपल्या चित्रपटात एक पुरेपूर उपयोग करून घेतात. त्यांना माहिती आहे की प्रेक्षक बसलेला आहे, त्याला कुठल्या क्षणाला भावनिक करायचं, त्याच्या डोळ्यात कुठल्या क्षणाला अश्रू आणायचे हे आपल्या दिग्दर्शकांना चांगल्या प्रकारे कळतं आणि त्या गोष्टीत आपले दिग्दर्शक खूप माहीर आहे. त्याच प्रकारात या चित्रपटात सुद्धा काही सीन्स असे आहेत जे बघितल्यानंतर तुमचे डोळे नक्की पाणावणार आणि मी त्या बाबतीत डायरेक्टर्सला मी 100% मार्क दिला. आणि अभिनेत्यांचं काम असतंच, त्यात काही वाद नाही, पण एक डायरेक्टरचं सुद्धा एक काम असतं तो सीन चांगला करून घेणं, ज्यात आपले डायरेक्टर्स उच्च प्रतीचं काम करतात. सोबतच फर्स्ट हाफमध्ये जे कॉमेडी सीन्स दाखवलेत ते खरंच वर्क होऊन जातात. आता परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर सुबोध भावेंचं काम नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल खूप चांगलं, खूप छान. तो माणूस कामाच्या बाबतीत कधीच हायगाई करताना दिसत नाही. त्याने त्याचं काम, त्याला जे काही काम भेटेल ते त्यांनी एकदम चांगल्या मनाने आणि डेडिकेशननेच केलं आहे, हे त्याच्या केलेल्या कामात आपल्याला जाणून दिसतं. तेजश्री प्रधान यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं काम मला मीडियाकर वाटलं. हे एकदम आउटस्टँडिंग वगैरे असं काही नव्हतं. सॉरी. त्यांनी त्यांच्या कामात मला तो त्यांचा होणार सुनमी या घरचीचा जो कॅरेक्टर होता ते कधी त्याच्यातच गेल्यासारखं वाटायचं. त्यानंतर परत त्यांना मग एकदम आठवायचं आणि मग त्या परत गायत्रीच्या कॅरेक्टरमध्ये यायच्या आणि मग तिथे मग ते बोल्ड आणि बिंदास वगैरे त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते निभवण्याचा ते प्रयत्न करायच्या. त्या व्यतिरिक्त मला संजय खापरेंचं एक काम आवडलं आहे, ज्यांनी पोलीसवाल्याचा एक रोल केला आहे चित्रपटामध्ये. तो सुद्धा चांगला आहे, एंटरटेन करून जातात. तर माझं फायनल ओपिनियन या चित्रपटाबद्दल असं राहील की तुमच्याकडे खरंच खूप वेळ आहे, एकदम निवांत वेळ आहे, ज्यावेळेस तुम्हाला काहीच कामं नाही हाताशी, त्यावेळी तुम्ही एक विचार करू शकतात हा. आणि त्यासोबतच हा मस्ट वॉच तर म्हणजे माझ्या मते हा मस्ट वॉच चित्रपट नाही आहे, हा 1 टाईम वॉच आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला वाटत असेल की मी जाऊन बघू शकतो आणि इतकंही हेडेक नाही आहे चित्रपटामध्ये. मला सुरुवातीला वाटलं होतं की ज्यावेळी तो विषय जेव्हा बघितला मी चित्रपटाचा, मला काय वाटलं होतं की हे आता लोकांना अक्कल शिकवायचं काम करणार आहेत का, पण ते देवाचा धन्यवाद की तसं काही घडलं नाही आणि त्यांनी त्या भानगडीत न पडता हे बाहेरच्या बाहेर किंवा वरच्यावर हा सगळा विषय त्यांनी निपटवण्याचा प्रयत्न केला. बाकी चित्रपट चांगला आहे, वाईट असं म्हणत नाही. फर्स्ट हाफ खूप छान आहे चित्रपटाचा. सेकंड हाफमध्ये थोडासा रटाळवाणा होण्याची सुरुवात होते,
पण ठीक आहे. आणि एंडिंगला जो काही त्यांनी तो रिव्हील दाखवला आहे त्याच्यामुळे थोडाफार वाचल्यासारखा होतो चित्रपट. बाकी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एकदा जाऊन नक्की बघू शकता. मित्रांनो, हा होता माझा हॅशटॅग तदैव लग्नम या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. तसेच जर तुम्ही चित्रपट बघितला असेल आणि तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.